सर एक प्रश्न होता जो खूप लोकांनी विचारला आहे. तो असा की जेव्हा आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो तेव्हा तिरंगा फडकवण्याला खूप महत्त्व असतं. तर हा जो तिरंगा आहे तो नेमकं काय दर्शवतो? तो कुठल्या गोष्टीकडे इशारा करतो? तिरंगा म्हणजे काय? झेंडा. मग तो कुठलाही असो. तो काय असतो? तो एक सूचक असतो. एक प्रतीक, एक सिंबल असतो ना. पण तो कोणत्या गोष्टीचं प्रतीक आहे? जर तो स्वातंत्र्याचं प्रतीक असेल तर आपण आताच स्वातंत्र्याबद्दल बोललो की आपल्याला माहित पाहिजे की स्वातंत्र्य नेमकी काय गोष्ट आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहीत नाही आणि नुसताच तिरंगा फडकवत बसलात तर त्यानं काहीच होणार नाही. केवळ तिरंगा फडकवल्यानं जे खरं स्वातंत्र्य आहे ते मिळणार नाही. अगदी तसंच जसं की ताटं आणि भांडी वाजवल्यामुळं कोविडही गेला नव्हता. हा प्रतिकांचा खेळ आपण कधीपर्यंत खेळत राहणार? सिंबल सिंबल खेळूया. ये बाळा सिंबल सिंबल खेळूया. सिंबल म्हणजे फक्त एक इशारा असतो. त्याच्यामागे काहीतरी खरी गोष्टही असायला हवी ना, काहीतरी ठोस. का फक्त प्रतिकांमध्येच बोलत राहणार आहात? आता आपण म्हणतोय खरं स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजून घ्या. आणि खरं स्वातंत्र्य समजून घेण्याऐवजी कोणीतरी रस्त्यावर तिरंगा घेऊन पळत असेल तर मी म्हणेन की तिरंगा खूप सुंदर आहे. तो आपला ध्वज आहे. खूप उच्चतम गोष्ट आहे. पण तुला थोडं तरी कळतं का? ते जे प्रतीक आहे तेच आता खरी गोष्ट होऊन बसलंय. प्रतीक म्हणजे एक इशारा असतो. तो अशा प्रकारे निर्देश करत असतो. तो कशाकडे निर्देश करत आहे? तेवढं तर सांगा. आपली काही मूलभूत कर्तव्ये आहेत. त्याच मूलभूत कर्तव्यांमध्ये असं लिहिलेलं आहे की राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. आणि त्याच मूलभूत कर्तव्यांमध्ये हे देखील आहे की पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. आणि बाकीचे जे काही सगळे प्राणी आहेत त्यांच्याप्रती करुणेची भावना ठेवायची आहे. अगदी जिथं तिरंग्याबद्दल असा उल्लेख आहे की आपण त्याच्याप्रती आदर ठेवायलाच पाहिजे. संविधानात तर फंडामेंटल ड्युटीजचा पण उल्लेख आहे. मूलभूत कर्तव्य त्याच्यातच ही गोष्ट आहे की तिरंग्याचा सन्मान करा. आणि मग त्यातच ही पण गोष्ट आहे की पर्यावरणाचे रक्षण करा. प्राण्यांप्रती जरा करुणा ठेवा. कंपॅशन टुवर्ड्स ऑल लिव्हिंग क्रिचर्स. या सगळ्यांबद्दल कोण बोलणार? आपण त्याला एक आठवडा का देत नाही? आपण असं का म्हणत नाही की 15 ऑगस्टच्या आसपासचे 20 दिवस आपण पर्यावरण आणि प्राण्यांप्रती करुणा जागृत करण्यासाठी ठेवूयात? पण मग वस्तुस्थिती अशी आहे की भारताचं जे सरकार आहे ते भारताला जगातला सगळ्यात मोठा कत्तलखाना बनवण्याच्या प्रयत्नात आहे. ते याला पिंक रिव्होल्यूशन म्हणत आहेत. ते म्हणत आहेत की इथं अजून आणि अजून कृत्रिम गर्भधारणा करून जनावरं जन्माला घाला आणि मग त्यांना कापा कापा कापा, जेणेकरून भारत जगातला सगळ्यात मोठा मांस निर्यात करणारा देश बनू शकेल. इथं आपण संविधानाने आपल्याला जी मूलभूत कर्तव्ये दिली आहेत त्याबद्दल बोलणार आहोत की नाही? तिरंगा महत्वाचा आहे, शुभ आहे. पण बाकी मूलभूत कर्तव्यांबद्दल कोण बोलणार? कोणतंही सरकार आजपर्यंत प्राण्यांप्रती करुणेबद्दलच्या मुद्द्यावर का बोललं नाही? इथं तर सरकार स्वतःच सांगतं, संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे आणि चिकन खाल्ल्यानं तब्येत सुधारेल. सरकार स्वतःचं संविधानाचं उल्लंघन करत आहे. संविधान सांगते की हे मूलभूत कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्य फक्त नागरिकांसाठी आहे का? सरकारसाठी नाही का? संविधान सांगतंय की हे मूलभूत कर्तव्य आहे की सगळ्या प्राण्यांप्रती करुणा बाळगा. तर मग तुम्ही कत्तलखान्यांना सबसिडी कशी देत आहात? तुम्ही मांसाच्या निर्यातीला प्रोत्साहन कसं काय देत आहात? पोल्ट्री फार्म्स मासेमारी. सरकार या गोष्टींना प्रोत्साहन कसं काय देत आहे? हे कसं काय घडतंय? की फक्त तिरंग्याबद्दल बोलायचंय? बाकीची मूलभूत कर्तव्ये कुठे गेली? तुम्ही पर्यावरणाचं काय करत आहात? विकासाच्या नावावर तुम्ही पर्यावरणाची खूप दुर्दशा करत आहात. याबद्दल कोण बोलणार? याच प्रकारे संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व.
त्यात असं आहे की नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. सायंटिफिक ॲटिट्यूड इन द सिटिझनरी. वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी जर सरकार स्वतः अशी कामं करत असेल ज्यामुळे देश आणखी अंधश्रद्धेच्या गर्तेत जात असेल तर याबद्दल कोण बोलणार? का 15 ऑगस्ट म्हणजे फक्त तिरंगा? 15 ऑगस्टचा संबंध तर देशाशी असतो आणि देशाच्या संविधानाशी असतो ना. संविधानानं ज्या बाकीच्या जबाबदाऱ्या दिल्यात त्यांचं काय? फक्त तिरंगा पुरेसा आहे का? आणि जर देश कमकुवत होत चाललाय तर अशा कमजोर आणि कमकुवत देशावर तुम्ही तिरंगा कितीही अभिमानाने फडकवला तरी त्याचा अर्थ काय उरतो शेवटी? भारत देश प्रचंड अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांचा देश राहिलेला आहे. जे लोक सतत प्रथा परंपरा करत असतात त्यांना मी म्हणतो की सतीप्रथा परत आणा ना, मग सगळ्यात आधी तुमच्या घरात. सती ही भारताची कित्येक शतकांपासून एक खूप सन्माननीय प्रथा राहिली आहे. कुप्रथेसारखा शब्द असतो की नाही? पटकन सांगा. मग सगळ्या प्रथा सन्माननीय कशा झाल्या? आजकाल तर जेवढ्या प्रथा आहेत त्यांनाच मानलं जातं की हीच आपली संस्कृती आहे. जर सर्वच प्रथा संस्कृतीचा भाग असतील तर मग सती प्रथा परत आणायला हवी. अस्पृश्यता सुद्धा परत आणायला हवी. जे लोक देशात सगळ्यात जास्त अंधश्रद्धा पसरवत आहेत त्यांनाच तुम्ही देशाचे मोठमोठे नागरी सन्मान देत आहात. कुणाला पद्मश्री तर कुणाला पद्मविभूषण, भारतरत्न पण द्या हवं तर. फार मोठं कार्य केलंय त्यांनी. देशाला अजून अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकललंय. भारतरत्न द्यायचा बाकी होता, तो पण देऊन टाका. फक्त प्रतिकांमुळे काहीच होत नाही ना. खरं काम करून दाखवावं लागतं ना. आणि जर खरं काम केलं जात नसेल उलट त्याला अजून मागं ढकललं जात असेल आणि एकापाठोपाठ एक फक्त प्रतीकं उधळली जात असतील तर काय फायदा? आयुष्य फक्त सिम्बॉलिझमवर चालत नाही ना. की चला सिम्बल प्रत्येक प्रतीक काहीतरी दर्शवतं. तर मग ते काय दर्शवतं? प्रतीकाच्या मागं काहीतरी खरं असायला हवं ना. त्या खऱ्या गोष्टीबद्दलच आदर असायला हवा. तीच खऱ्या अर्थाने सन्मानास पात्र आहे आणि तिचंच संगोपन करायला हवं. हे तर मी तुम्हाला फक्त काही मूलभूत कर्तव्य आणि काही मार्गदर्शक तत्वांबद्दल सांगितलं. तुम्ही थोडं अजून वाचा, तुम्हाला अजून बरीच सापडतील. आणि मग स्वतःलाच विचारा, आपण खरंच स्वातंत्र्याचा सन्मान करतो का? मी इथं आता मूलभूत अधिकारांबद्दल बोलत नाहीये, कारण ते कायदेशीरदृष्ट्या अंमलात आणता येतात. त्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकता. पण बिचारी मार्गदर्शक तत्व वगैरे त्यांना तुम्ही कायदेशीररित्या अंमलात आणू शकत नाही. तुम्ही कुठेही न्यायालयात जाऊन असं म्हणू शकत नाही की सरकार जे काम करत आहे ते मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे, तर कोर्ट तुमची यात काहीही मदत करू शकणार नाही. ती प्रिन्सिपल्स आहेत फक्त आणि सिद्धांत आहेत जे की तुम्ही पाळायला पाहिजेत. तुम्ही त्यांचं पालन नाही केलं तरी त्यासाठी काही शिक्षा मिळणार नाही, पण ती खूप महत्त्वाची आहेत, म्हणूनच ती संविधानात ठेवलेली आहेत. याच प्रकारे प्राण्यांप्रती करुणा बाळगणं ही एक मूलभूत जबाबदारी आहे. पण ती तेव्हाच लागू होईल जेव्हा त्यासाठी आधी सरकार बिल आणतील आणि मग त्याचं रूपांतर कायद्यात करतील. पण जर सरकार बिल आणणारच नसेल तर प्राण्यांप्रती करुणा असो किंवा पर्यावरण संरक्षण असो
हे सगळं फक्त कागदावरच राहील. त्यालाच अजून थोडं व्यापकतेनं पाहिलं, जसं की शिक्षणाचा हक्क सगळ्यांनाच असायला हवा. शिक्षण म्हणजे काय? संविधान म्हणतं की सगळ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे. चांगलंच आहे ते. पण शिक्षण म्हणजे नेमकं काय? आणि किती शिक्षण हवं? तुम्ही ती गोष्ट पुढे येऊन सांगा ना, तर आम्ही म्हणू की स्वातंत्र्य नावाची काहीतरी गोष्ट आहे. शिक्षणाचा स्तर बघा. गावांमधल्या शाळांची अवस्था बघा. मला खरंच खूप छान वाटलं असतं जर आपण असं म्हटलो असतो की आपण 15 दिवस काहीतरी असं करणार आहोत की अगदी सगळ्यात दूरवरचं जे गाव आहे तिथंही नियमाप्रमाणे वर्ग भरतील, तर काहीतरी मजा आली असती. पण कुठाही शिक्षण आंतरिक शिक्षणासाठी आपल्याकडे जागा नाहीये. आपल्या अभ्यासक्रमात लाईफ एज्युकेशनला कुठेच स्थान नाहीये. तुम्ही ते घेऊन या ना. हे फार धोकादायक होऊन जातं. जेव्हा एखाद्या मूलभूत केंद्रीय कोर गोष्टीची जागा एखादं प्रतीक घेतं, जसं की आदराची जागा नमस्काराने घेतली. आता नमस्कार तर चालू आहे, मग त्याच्या मागे आदर असो अथवा नसो. आणि असं होतं की पाया पडताना लोक साधं खाली वाकून पायाला हात लावायचं कष्ट देखील घेत नाहीत. समोरच्याच्या मांडीला हात लावतील आणि म्हणतील पाय लागू. हे असतं कोरस सिम्बॉलिझम. ज्यात काही प्राण नाहीत, फक्त एक प्रतीक आहे. प्राण नाहीत. खरंच अशा प्रकारचा भारत पाहिजे का आपल्याला? की आपल्याला एक खूप मजबूत, सुंदर, गहन, आध्यात्मिक आणि प्राणवान असा भारत हवा आहे? सांगा. तर कधीही प्रतीकांना पाहिल्यावर नेहमी विचारायला शिका की यात खरंच किती प्राण आहेत. प्राण कुठे आहेत? त्यात प्राण असेल, जिवंतपणा असेल, तर प्रतीक खूप चांगली गोष्ट आहे. पण जर प्रतीकच प्राणाचा पर्याय बनून बसलेलं असेल, तर ती फारच धोकादायक गोष्ट आहे. प्रतीक सुंदर असतं, ते शोभा वाढवतं, पण तेव्हाच जेव्हा त्यामागे सत्य असतं, अर्थ असतो, प्राण असतो. म्हणून प्रश्न विचारायला शिका.